रंकाळा टॉवर परिसर आणि खराडे कॉलेज समोरील सुमारे 250 अनधिकृत हातगाड्या महापालिकेनं गुरुवारी हटवल्या। शिवाय रंकाळा टॉवर शेजारील वर्षानुवर्षे लागलेल्या हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली। त्यामुळे जाऊळाच्या गणपती चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे। आज सायंकाळी एकही हातगाडी खराडे कॉलेज समोरच्या रस्त्यावर नसल्यानं या रस्त्यानं मोकळा श्वास घेतला। त्यामुळे आजूबाजूचे रहिवासी सुखावले आहेत। रंकाळा टॉवर परिसर आणि खराडे कॉलेज ते तांबट कमान रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांविरोधात महापालिकेनं गुरुवारी सायंकाळी धडक कारवाई केली आणि सुमारे 250 हातगाड्या हटवल्या। तसंच रंकाळा टॉवर शेजारी असणाऱ्या गाड्यांसमोरील सिमेंटचे कठडे तोडून या गाड्या भिंतीलगत घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार टॉवर शेजारील व्यावसायिकांनी आपल्या गाड्या स्वतःहून मागे घ्यायला सुरुवात केली आहे। आजही महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी लक्ष ठेवून होते, त्यामुळे आज कुणीच व्यवसाय सुरू केले नाहीत। तर खराडे कॉलेज समोर एकही गाडी आज रस्त्यावर दिसली नाही, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय। दुसरीकडे बायोमेट्रिक कार्ड असलेल्या काही हातगाड्यांना सरनाईक कॉलनीजवळ पर्यायी जागा देऊ केली आहे, पण इथल्या नागरिकांनी त्याला विरोध दर्शवलाय। त्यामुळे महापालिकेला ही कोंडी फोडावी लागणार आहे। एकीकडे रंकाळा परिसरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेत अधिकृत हातगाड्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे।